काही टोपल्यात येऊन काही भाजीपाला म्हणून दारू घेऊन फिरला लाव का आम्ही आमच्या घरात विकूला लाव, तुम्हाला काय त्रास आहे? महिला गेले तर महिलाला तसं उद्धट बोलणं, आम्ही हप्ते देतो, तुम्हाला काय करायचे करून घ्या, अशा प्रकारचं आहे. तरी आम्ही आता तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. तर त्याच्यावर मॅडमनं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही योग्य ती कारवाई करून त्याचा बंदोबस्त करू, हे असं त्यानं म्हणलेलं आहे. आताच आम्ही खर्डे साहेबाला पण बोललो आहेत, खर्डे साहेबांना पण तसंच सांगितलेलं आहे. तर यावर आमच्या येथील दारू अवैध विक्री बंद व्हावी हीच आमची हात जोडून विनंती आहे. त्याचबरोबर अजूनही काही महिला आहेत माझ्यासोबत. ताई, काय मागणी आहे? तुमचं नाव सांगा आणि तुमचं हे आंदोलन कधीपासून सुरू आहे? राहणार नांदुरा खुर्द. हे महिलांना खूप त्रास होतोय आणि ह्या दारूचा त्रास होतोय म्हणून पहिलंही आम्ही 1-2 वर्षाखाली खूप प्रयत्न केला, दारूबंदी केली, 1-2 वर्षे थांबले. आणखीनही भरपूर त्यांचं चालू आहे विकणं, गावात दुसऱ्या गावचे पण लोक येऊन त्रास देणं, कुठंही प्यायचं, कुठंही वाईट वक्त बोलायचं, महिलांना शिवेगाळ करायची. मुली आमच्या शाळेला जात्यात, त्या मुलीचं काहीतरी इथून यायचं नाही, जायचं नाही, मुली भ्यायला लागल्या आता. मग हे आम्हाला जे आहे ते योग्य ते आम्हाला मॅडमनं हे द्यावे आणि त्यांना आम्ही निवेदन दिले मॅडमला आता. तर कारवाई करावं त्यांनी आणि योग्य आम्हाला मार्गदर्शन. किती दिवसापासून गावात दारू विकते आणि किती दुकान आहेत? तसं अनधिकृत 2023 पासून चालू आहे सर. किती अनधिकृत किती दुकान आहेत? 4 आहेत. सध्या तर चालू आहेत ते 2 आहेत. हा दिली ना साहेब, दिली. पोलिसांकडून काय उत्तर मिळालं? काय नाही उत्तर मिळालं करतो आम्ही, सांगतो आम्ही, पण ते सांगायला राजी नाही. महाग टाळायला. हा अजून मधून कुठं तरी त्यांना बोलायचं, हप्ते वगैरे घ्यायचं आणि चालू. 2-3 किलोमीटरवर मुली शाळेला जातात, त्याचा त्रास. गावात विक्री होत असलेल्या दारूमुळे एखादी अप्रिय घटना गावात काही घडलेली आहे? घडले ना साहेब, फाशी घेऊन कितीक मेले, दारू पिऊन 2 मेले, 2 दारू पिऊन मेले. फाशी घेतली दारूमुळे. गावामध्ये महिलांना भांडणं करून अक्षरशः महिला आत्महत्या करायला चालल्या आता. मग त्या महिलांना आम्हीच काहीतरी सांगून समजून पुढच्या पिढीवर बी ते परिणाम व्हायला लागलाय. हां.